मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडला सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे। गेले 3 दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचं समजतंय। प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराड याला युरोसिस्टियाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे। सिस्टायसिस हा मूत्राशयाचा आजार आहे। यामध्ये मूत्रमार्गामध्ये बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो। वाल्मिक कराड याला अशाच आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत जोडले गेलेले आहेत। योगेश, कराडची प्रकृती ढासळलेली असं समजतं, काय अधिकची माहिती? काही तांत्रिक कारणामुळे योगेश सोबत आपला संपर्क होऊ शकत नाही। आपण पाहतोय तुरुंगामध्ये कराडची प्रकृती सध्या ढासळली असून गेल्या 3 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहे। रुग्णालयामध्ये त्याला सलाईन लावण्यात आलेली आहे।